और जश्न में तब्दील होती है। जी बहुत बहुत शुक्रिया। पहिला कल सध्या हाती येतो आहे आर.के. पुरममधून। दिल्लीच्या आर.के. पुरममध्ये भाजप आघाडीवर आहे। रोहिणी मतदारसंघातून पहिला कल जो येतो आहे त्यानुसार पोस्टल बॅलेटचा हा कल आहे आणि हा पहिला कल भाजपच्या पारड्यात जाताना दिसतो आहे। एबीपी माझाच्या स्क्रीनवर आपण पाहू शकता, वरती टॅली देण्यात आलेली आहे। एकूण 70 जागा, त्यापैकी सध्या 4 जागांचा कल आहे आणि या 4ही जागा पोस्टल बॅलेटच्या कलानुसार आपल्याला दिसतायत। यामध्ये 2 ठिकाणी आप आणि 2 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। आता हा आकडा 3 झालेला आहे। 3 ठिकाणी आपने आघाडी घेतलेली आहे तर 2 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। पहिला कल पोस्टल बॅलेटचा भाजपच्या पारड्यात गेलेला आहे आणि भाजपनी पोस्टल बॅलेटमधल्या मतमोजणीमध्ये आघाडी घेतल्याचं दिसतं आहे। शुभारंभ केलेला असं आपण म्हणायला पाहिजे। क्षणाक्षणाला हे कल अपडेट्स होत आहेत आणि सर्वात जलद अपडेट्स एबीपी माझावर आपण पाहणार आहोतच। 3 ठिकाणी आप आणि 3 ठिकाणी भाजप, ज्या प्रकारे आपण गेल्या तासाभरापासून चर्चा करतो आहोत, अत्यंत काटेकी टक्कर दिल्लीमध्ये बघायला मिळते आहे आणि याचाच संकेत सुरुवातीचे जे कल येत आहेत त्याच्यातून आपल्याला बघायला मिळत आहेत। एकूण 6 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजप आणि आप प्रत्येकी 3 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, दिल्लीची यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांसाठी वेगळी आणि खास म्हणता येईल। अत्यंत काटेकी टक्कर असणार हे तर स्पष्टच होतं। एक्झिट पोल्सनी भाजपला जास्त जागा मिळतील किंवा भाजप सत्ता गाठेल असं म्हटलेलं आहे आणि सुरुवात मात्र काटेकी टक्कर कशी असू शकते, अगदी सुरुवातीचे कल असले तरी सुद्धा सध्या 3 आप आणि 3 भाजप अशी आघाडी दिसते आहे। अशाच प्रकारे इथून पुढे हे कल राहू शकतात, काय सध्या माहोल दिसतोय? मला वाटतं की भाजपचे हे आकडे बरंच काही बोलतायत। पोस्टल बॅलेट, या पोस्टल बॅलेटमध्ये सरकारी अधिकारी कर्मचारी हे मतदान करतात आणि आपण नेहमीच पाहतो की पोस्टल बॅलेटमध्ये कोणत्याही राज्यामध्ये किंवा निवडणुकीमध्ये जे सत्ताकर्ता असतात किंवा सत्तावरती जे असतात त्यांच्या बाजूने पोस्टल बॅलेट जाताना कमी दिसतं। इथं गेलंय म्हणजेच आपला नुकसान आहे आणि भाजपला मोठ्या प्रमाणात फायदा आहे। कारण भाजप आपण जर पाहिलं तर पहिल्या टर्ममध्ये भाजपच्या फक्त 2 आमदार आले होते। तिसऱ्या टर्म जी केजरीवालची होती फुल टर्म, त्यामध्ये भाजपला अशा प्रकारचं यश मिळालं नव्हतं। पण सुरुवातीच्या कलांमध्ये 3-3 येणं हे बरंच काही बोलून जातं। पण हे सुरुवातीचे कल आहेत। मला वाटतं पोस्टल बॅलेट नंतर ज्यावेळेस ईव्हीएम उघडले जातील 8:30च्या सुमारास, त्या ईव्हीएम मधले मत खूप महत्वाचे असतील आणि भाजपसाठी हा खूप चांगले दृश्य किंवा नंबर्स आहेत सध्या तरी। कारण भाजपला इथे कधीच एवढा यश मागील 12 वर्षांमध्ये दिसलं नाही केजरीवालांविरुद्ध आणि केजरीवालांचं निश्चित नुकसान होत आहे। आणि ईव्हीएमच्या वोटिंगमध्ये जर असंच पॅटर्न राहिलं तर भाजप पुढे तर असं आहे आणि भाजप क्लीन स्वीपही करू शकतं, कारण मतदान त्यांना झालेलं आहे या सुरुवातीच्या काळामध्ये दिसतंय। खरं आहे गणेश। दुसरा जर आपण यातला एक पर्स्पेक्टिव्ह बघायचं म्हटलं तर लोकसभेला ज्या प्रकारे भाजपला भरघोस मतदान दिल्लीमध्ये होतं तेवढ्या प्रमाणात विधानसभेला होत नव्हतं असं मागच्या 3 निवडणुकांमधून स्पष्ट झालेलं होतं। मात्र यंदा सुद्धा भाजपने लोकसभेला दिल्लीमध्ये आउट ऑफ आउट परफॉर्मन्स केलेला आहे। सर्वच्या सर्व जागा दिल्लीतल्या भाजपने घेतलेल्या होत्या। तर लोकसभेला होणारं हे मतदान विधानसभेला जे आतापर्यंत होत नव्हतं किंवा भाजपकडे वळत नव्हतं ते यंदा वळवण्यामध्ये भाजपला यश येईल असं सध्या तरी दिसतंय। काय नेमकी कारण त्याच्या मागे दिसतात? अगदी बरोबर। सर्वात मोठं कारण आहे की अँटी इन्कम्बन्सी केजरीवालांविरुद्ध काम केली आहे का? कारण भाजपचा जो कोर वोटर आहे ज्यामध्ये मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास, तो यंदा मतदान केंद्रांपर्यंत पोहोचला आणि मोठ्या प्रमाणात पोहोचला। यामध्ये RSSचाही मोठा वाटा होता इथं। तर त्यांचं येणं आणि त्यांचं येऊन मोठ्या प्रमाणात मतदान करणं हे भाजपसाठी खूप आनंद देणारे चित्र होते। आणि भाजपच्या विरुद्ध नेहमीच केजरीवालला अपलिफ्ट करणारी मतं म्हणजेच लोअर मिडल क्लास ग्रुप, पण त्यांना देखील भाजपने यावेळेला केटर केले। भाजपनं त्यांना देखील आपल्यासोबत आणण्याचा जोरदार प्रयत्न केला आणि म्हणून अनेक आरोप आम आदमी पार्टीकडनं झाले। निश्चितपणे गणेश, हे उत्तर तुम्ही पूर्ण कराच, मात्र त्यापूर्वी काही अपडेट्स आपण प्रेक्षकांना देऊ आणि त्यानंतर पुन्हा मी तुमच्याकडे येतो। एकूण आतापर्यंत जे अपडेट हाती येत आहेत त्यामध्ये एकूण 6 जागांचे कल हाती आलेले आहेत। पटपटगंजमधून भाजपचे रवींद्र नेगी आघाडीवर आहेत आणि अवध ओझा इथून पिछाडीवर पडलेले आहेत। अवध ओझा हे दिल्ली विधानसभा निवडणुकीतलं एक नव्याने एंट्री झालेलं नाव होतं
ओझा सर अशा नावाने ओळखले जाणारे, सोशल मीडियावर सुद्धा फेमस असणारे अवध ओझा हे आपनी मैदानात उतरवलेले होते, मात्र सध्या ते पिछाडीवर पडल्याचं दिसतंय. त्याचबरोबर रवींद्रसिंग नेगी यांनी या मतदारसंघातून आघाडी घेतलेली आहे. आपचे प्रेम चौहान देवली मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत, तर आर.के. पुरममध्ये भाजपनं आघाडी टिकवून ठेवलेली आहे. पोस्टल मतमोजणीचे हे 6 कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत आणि रोहिणीमध्ये भाजपनी आघाडी घेतलेली आहे. भाजपचे रवींद्र नेगी पटपटगंजमधून सध्या आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. याच ठिकाणाहून अनिल कुमार चौधरी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर सध्या गेलेले आहेत आणि काँग्रेसनी आतापर्यंत खातं खोललेलं नाहीये. बोराडीतून आपचे संजय झा सध्या आघाडीवर आहेत. एकूण 7 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आप 4 जागांवर, भाजप 3 जागांवर अशा प्रकारची चित्र सध्या दिसतं आहे पहिल्या 7 कलांमध्ये. विशेष म्हणजे काँग्रेसला आघाडीमध्ये सुद्धा अजून खातं उघडता आलेलं नाही आणि जो अंदाज आत्तापर्यंत व्यक्त होत होता त्यानुसार पहिल्यांदा तरी पहिल्या काही मिनिटांमध्ये काँग्रेसला पोस्टल बॅलेटमध्ये एकही जागा मिळताना दिसत नाहीये, आघाडी मिळताना दिसत